नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहत आहोत शेतशिवार यूट्यूब चॅनल। आज आपण बोलणार आहोत शेताच्या बांधावर रानात किंवा माळरानात सहज दिसणाऱ्या पण खूपच उपयोगी अशा एका झाडाबद्दल। नागफणी काही भागात यालाच फणा असे देखील म्हणतात। नागफणीची ओळख जर बघायची म्हणलं तर हे कॅक्टस प्रकारातील झाड आहे। याची पाने नसून जाड चपट्या पात्यांसारखी खोडं असतात। या खोडांमध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असल्यामुळे हे झाड अत्यंत कमी पाण्यात सुद्धा जिवंत राहतं। त्यामुळे दुष्काळी, कमी पावसाच्या आणि खडकाळ जमिनीत सुद्धा नागफणी सहज वाढते। नागफणीची लागवड फार सोपी आहे। एका पात्याचा तुकडा जमिनीत उभा लावला की तो रुजतो। कमी खत, कमी पाणी आणि जवळजवळ शून्य देखभाल याला लागते। शेताच्या बांधावर, रस्त्यालगत किंवा कुंपणासाठी नागफणी उत्तम पर्याय ठरतो। जनावरांसाठी देखील याचा चारा म्हणून उपयोग आपण करू शकतो। दुष्काळात हिरव्या चाऱ्याची कमतरता असताना नागफणी मोठा आधार देते। काटे जाळून, खरवडून किंवा मशीनने काढून पात्या चिरून दिल्यास जनावरांना हा चारा फार आवडतो। यामध्ये पाणी जास्त असल्यामुळे जनावरांना तहानही कमी लागते। शेती आणि संरक्षण व जमीन सुधारणा या माध्यमात सुद्धा याची मदत होते। शेतीला नैसर्गिक कुंपण करता येते। जनावरांना व वन्य प्राण्यांना यांचा जर त्रास होत असेल तर तो कमी करता येतो। जमिनीची धूप रोखता येते। माळ रानात हरित आवरण वाढवता येते। फळ व औषधी याचं जर बघितलं तर काही नागफणीच्या जातींना पिवळसर किंवा जांभळे फळ येते। हे फळ पौष्टिक असून त्यात फायबर, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट असतात। लोकउपचारांमध्ये नागफणीचा गर, जखम, सूज, भाजल्यावर, त्वचा रोग यावर वापरला जातो। अशाच उपयुक्त शाश्वत शेतीविषयी माहितीसाठी शेतशिवार चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।